नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आजचं बुलेटिन विशेष आहे कारण एका बाजूला पाकिस्तानमध्ये महागाई इतकी भीषण झाली आहे की तिथे आता मरण देखील महाग झालं आहे। दुसऱ्या बाजूला अमेरिका इराण तणाव यामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत। त्याचा फटका जागतिक शेअर बाजारासह भारताला देखील बसताना दिसत आहे। दक्षिण कोरियाचा AI आधारित शेअर बाजार मोठ्या घसरणीत गेला आहे, तर सगळ्या नकारात्मक घडामोडीमध्ये भारताने इंडोनेशिया सोबत डॉलरला पर्याय देणारा ऐतिहासिक निर्णय हा घेतला आहे। चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात धक्कादायक बातमीने। पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षापासून गंभीर आर्थिक संकटातून जात आहे। वाढतं सरकारी कर्ज, परकीय चलन साठ्याची कमतरता, IMFच्या कठोर अटी आणि सातत्याने वाढणारी महागाई यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं आधीच कठीण झालं आहे। मात्र आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की मृत्यूनंतरचे अंत्यसंस्कार देखील अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत। स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार विशेषतः रावलपिंडी आणि आसपासच्या कब्रस्तानमध्ये जागेचा तुटवडा हा निर्माण झाला आहे। काही ठिकाणी दफनीसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत। नवीन कब्रस्तान उभारण्यासाठी निधी नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। पूर्वी समाजातील लोक स्वखर्चाने किंवा स्वयंसेवेने कबर खोदण्याचं काम करत असत, पण वाढत्या महागाईमुळे आता प्रत्येक सेवेसाठी पैसे मोजावे लागतात। कब्रस्तानातील जागा, कबर खोदणे, धार्मिक विधी, कफन आणि इतर आवश्यक साहित्य, प्रत्येक गोष्टीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। आज पाकिस्तानमध्ये एका साध्या अंत्यसंस्कारासाठी देखील सुमारे 60 ते 80 हजार पाकिस्तानी रुपये खर्च येत असल्याचं सांगितलं जातं। केवळ कफनसाठीच नाही तर काही हजार रुपये खर्च होतात, तर कायमस्वरूपी वीट सिमेंटची कबर बांधायची असेल तर हा खर्च आणखी वाढतो। परिणामी अनेक कुटुंबांना नातेवाईकांकडून पैसे उधार घ्यावे लागत आहेत। काही जण सामाजिक संस्थांची देखील मदत घेत आहेत। काही लोक सावकारी कर्ज देखील यासाठी काढत आहेत। म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या निधनाने दुःख होण्याचे बाजूला ठेवून आर्थिक संकटाची सामना करण्याची वेळ आता पाकिस्तानच्या लोकांवर आली आहे। या परिस्थितीमागे मुख्य कारण आहे ते सातत्याने वाढणारी महागाई। अन्नधान्य, वीज, गॅस, औषध, घरभाडं आणि वाहतूक अशा प्रत्येक खर्चातील खर्च वाढल्यामुळे त्यामुळे कुटुंबांची बचत ही पूर्ण संपली आहे। आर्थिक तज्ञांच्या मते पाकिस्तानाची समस्या केवळ महागाईपुरती मर्यादित नाही। वाढतं सरकारी कर्ज, घटती गुंतवणूक, कमकुवत उद्योग आणि आर्थिक सुधारणांचा संथ वेग यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर मोठा दबाव हा निर्माण झाला आहे। याचा सर्वाधिक फटका हा सामान्य नागरिकांना बसत आहे। आर्थिक संकट किती भीषण स्वरूप धारण करू शकतं याचं हे अत्यंत वेदनादायी उदाहरण मानलं जातं। आता पाकिस्तानमधील या आर्थिक संकटानंतर वळूया अशा एका घडामोडीकडे जिचा परिणाम केवळ एका देशावर नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो। पश्चिम आशियात वाढलेल्या तणावामुळे आता संपूर्ण जगाचं लक्ष ऊर्जा बाजाराकडे लागलं आहे, कारण जगातील सर्वात महत्त्वाचा तेल पुरवठा मार्गापैकी एक असलेल्या होर्मुझ समुद्रधुनी भोवती पुन्हा संघर्षाचं सावट निर्माण झालं आहे। अमेरिकेने इराणशी संबंधित लक्ष्यांवर लष्करी कारवाई केल्यानंतर जागतिक कमोडिटी बाजारात मोठी खळबळ उडाली आहे आणि याचा पहिला परिणाम दिसला तो कच्च्या तेलांच्या किमतीवर। या कारवाईनंतर काही तासातच ब्रेंट क्रूडचा दर हा $76 प्रति बॅरल पुढे गेला, तर अमेरिकन WTI कच्चं तेल देखील $72 वर पोहोचलं। अवघ्या 2 दिवसात तेलाच्या किमतीमध्ये 5% अधिकची वाढ ही नोंदवली गेली। संघर्ष आणखी वाढला तर तेलाचा पुरवठा विस्कळीत होऊ शकतो। या भीतीमुळे व्यापारी आणि गुंतवणूकदार अधिक सतर्क झाले आहेत। यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे होर्मुझ समुद्रधुनी। जगातील जवळपास 20% कच्चे तेल हे या मार्गाने वाहतूक होते। या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर पाहायला मिळतो। त्यामुळे प्रत्येक लष्करी हालचालीकडे जगभरातील बाजार बारकाईने लक्ष ठेवून असतो। तेल महागलं म्हणजे त्याचा परिणाम केवळ पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित राहत नाही। वाहतूक खर्च वाढतो, उद्योगांचा उत्पादन खर्च वाढतो, विमान कंपन्यांचा इंधन खर्च वाढतो आणि शेवटी अन्य धान्यांपासून ते दैनंदिन वापरांच्या वस्तूपर्यंत जवळपास प्रत्येक गोष्ट ही महागते। म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढ ही महागाईची नवी लाट निर्माण करू शकते। भारतासाठी ही परिस्थिती अधिक संवेदनशील आहे, कारण देशाच्या गरजेपैकी सुमारे 85% कच्चे तेल भारत आयात करतो। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं की आयात बिल वाढतं, रुपयावर दबाव येतो आणि सरकारसमोर इंधन दराबाबत कठीण निर्णय घ्यावे लागतात। या पार्श्वभूमीवर जागतिक शेअर बाजारात देखील अस्थिरता वाढली आहे। गुंतवणूकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीकडे पुन्हा एकदा आपला मोर्चा वळवला। सोनं आणि अमेरिकन डॉलरची मागणी वाढली असून इक्विटी बाजारात विक्रीचा दबाव हा निर्माण झाला आहे। याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील स्पष्टपणे दिसून आला। व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण ही पाहायला मिळाली। काही वेळातच सेन्सेक्समध्ये 600हून अधिक अंकाची घसरण झाली, तर निफ्टी 50ने देखील 100हून अधिक अंक गमावले।
जागतिक अनिश्चितता, तेलाच्या वाढत्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांची सावध भूमिका यामुळे बाजारात नफा वसुलीचं वातावरण निर्माण झालं. विशेषतः विमान वाहतूक, ऑटोमोबाईल, पेंट्स, धातू आणि वित्तीय क्षेत्रातील अनेक शेअर्सवर विक्रीचा दबाव हा दिसून आला. अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, इंडिगो, मारुती सुझुकी, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, SBI, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा स्टील सारख्या अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर्स हे घसरले. दुसरीकडे IT आणि फार्मा क्षेत्राने तुलनेने चांगला आधार दिला. दरम्यान इंडिया विक्स म्हणजेच बाजारातील भीतीचं मोजमाप करणारा निर्देशांक देखील वाढला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की अमेरिका इराण तणाव आणखी वाढला आणि तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या तर पुढील काही दिवस भारतीय बाजारात अस्थिरता कायम राहू शकते. मात्र दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय घेण्याऐवजी जागतिक परिस्थितीवर लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं ठरेल. आता शेअर बाजारातील या अस्थिरतेनंतर आता वळूया आशियातील आणखी एका मोठ्या अर्थव्यवस्थेकडे. काही महिन्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे जगभरातील गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेणाऱ्या दक्षिण कोरियाचा शेअर बाजार आता मोठ्या दबावाखाली आला आहे. AI बूममुळे विक्रमी उंची गाठलेला कोस्पी निर्देशांक आता आपल्या सर्वोच्च पातळीपासून तब्बल 20% अधिक घसरला आहे. यालाच बेअर मार्केटमध्ये दाखल होणे असं म्हणतात. शेअर बाजारात एखादा निर्देशांक आपल्या सर्वोच्च पातळीवरून 20% अधिक घसरला तर त्या स्थितीला बेअर मार्केट असं म्हटलं जातं. याचा अर्थ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी होत आहे, मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे आणि बाजार सध्या सावध भूमिकेत आहे. गेल्या 2 वर्षात AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दक्षिण कोरियातील चिप उत्पादक कंपन्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी आली होती. डेटा सेंटर्स, AI सर्व्हर, क्लाउड कम्प्युटिंग, स्मार्टफोन आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये सेमीकंडक्टरची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली होती. त्याचा सर्वाधिक फायदा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि SK हायनिक्स यासारख्या कंपन्यांना झाला. मात्र बाजारात एक नियम कायम असतो. कोणत्याही क्षेत्रात अतिवेगाने तेजी आली की काही काळानंतर गुंतवणूकदार नफा सुरक्षित करण्यासाठी विक्री करतात. दक्षिण कोरियामध्ये देखील नेमकं हेच घडलं. विशेष म्हणजे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने अपेक्षेपेक्षा चांगल्या नफ्याचा अंदाज जाहीर केला तरी देखील कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री झाली, कारण गुंतवणूकदारांना आता भविष्यातील वाढीचा वेग काहीसा मंदावू शकतो अशी भीती वाटू लागली आहे. विश्लेषकांच्या मते AI उद्योगाची दीर्घकालीन वाढ अजूनही मजबूत आहे. मात्र गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्यांचे शेअर्स ज्यांच्या वास्तविक कमाईच्या तुलनेत खूपच महाग झाले होते. त्यामुळे संस्थात्मक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा परिणाम संपूर्ण बाजाराने पाहिला. एका दिवसात कोस्पी निर्देशांक 5% अधिकने घसरला. बाजारातील अस्थिरता इतकी वाढली की काही काळासाठी व्यवहार नियंत्रित करण्यासाठी विशेष यंत्रणा लागू करावी लागली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री केली. दक्षिण कोरिया हा जगातील इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर उद्योगाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. स्मार्टफोन, मेमरी चिप्स, डिस्प्ले पॅनल आणि बॅटरी उत्पादनात त्याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे इथल्या बाजारातील अस्थिरतेचा परिणाम जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांवर देखील दिसून येतो. तज्ज्ञांचं मत स्पष्ट आहे. AI क्षेत्रात भविष्य उज्ज्वल असलं तरी कोणत्याही बाजारात करेक्शन ही नैसर्गिक प्रक्रिया असते. त्यामुळे सध्याची घसरण ही उद्योग संपल्याचं लक्षण नसून वाढलेल्या मूल्यांकनातील दुरुस्ती म्हणून पाहिली जात आहे. दरम्यान दक्षिण कोरिया सरकार आणि वित्तीय नियामक मंडळ हे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गरज पडल्यास बाजार स्थिर ठेवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याची तयारी देखील सरकारने दर्शवली आहे. मात्र या सर्व नकारात्मक घडामोडीमध्ये भारतासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. जागतिक व्यापारात अनेक दशकांपासून अमेरिकन डॉलरचे वर्चस्व पाहायला मिळाले, पण आता भारताने त्या व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय व्यवहारात अमेरिकन डॉलर हे चलन म्हणून वापरलं जात होतं. बहुतांश देशांमधील आयात निर्यातीचे व्यवहार डॉलरमध्येच होत होते. त्यामुळे डॉलर मजबूत झाला की अनेक विकसनशील देशाचं आयात बिल हे वाढत, चलनावर दबाव येत आणि व्यापाराचा खर्च देखील वाढत असे. त्याच पार्श्वभूमीवर भारत आणि इंडोनेशियाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता दोन्ही देशांमधील अनेक व्यापार हे अमेरिकन डॉलर ऐवजी थेट भारतीय रुपया आणि इंडोनेशियन रुपया मध्ये केले जाणार आहेत. यामुळे सर्वात मोठा फायदा म्हणजे चलन रूपांतरित अतिरिक्त खर्च हा कमी होणार आहे. आतापर्यंत भारतीय व्यापाऱ्यांना रुपयाचं प्रथम डॉलरमध्ये आणि त्यानंतर इंडोनेशियन रुपयामध्ये रूपांतर करावं लागत होतं. या प्रक्रियेत वेळ लागत होता आणि अतिरिक्त खर्च देखील येत होता. नव्या व्यवस्थेमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. भारतीय व्यापारी रुपयात पैसे देतील तर इंडोनेशियातील व्यापाऱ्यांना त्यांच्या स्थानिक चलनात रक्कम मिळेल. त्यामुळे व्यवहार अधिक पारदर्शक, जलद आणि कमी खर्चात पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
या व्यवस्थेसाठी दोन्ही देशांच्या मध्यवर्ती बँकांनी लोकल करन्सी सेटलमेंट म्हणजेच LCS प्रणाली विकसित केली आहे. अधिकृत बँकांमार्फत थेट स्थानिक चलनात व्यवहार पूर्ण केले जाणार असल्याने डॉलरवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. भारतासाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा आहे, कारण इंडोनेशिया हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. कोळसा, पाम तेल, रबर, खनिजे, रसायने आणि विविध औद्योगिक उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावर व्यापार दोन्ही देशांमध्ये होत असतो. त्यामुळे व्यवहार खर्च कमी झाला तर दोन्ही देशातील उद्योग आणि व्यापाऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. विशेष म्हणजे भारताने यापूर्वीही रशिया, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि इतर काही देशांमध्ये स्थानिक चलनात व्यापाराला प्रोत्साहन दिलं होतं. आता इंडोनेशियाचा देखील या यादीत समावेश झाला आहे. त्यामुळे रुपयाचा आंतरराष्ट्रीय वापर वाढवण्याच्या धोरणात भारताला बळकटी मिळत आहे. आर्थिक तज्ञांचं मत असं आहे की या करारामुळे परकीय चलन साठ्यावरचा दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो. डॉलरच्या चढ उताराचा परिणाम देखील कमी होईल आणि जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात व्यापार अधिक सुरळीतपणे सुरू ठेवता येईल. याहून महत्त्वाची बाब म्हणजे जगभरातील अनेक देश आता डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भूराजकीय संघर्ष, आर्थिक निर्बंध आणि जागतिक अनिश्चितता यामुळे पर्यायी व्यवहार प्रणालींना महत्त्व प्राप्त होत आहे. भारताचा हा निर्णय त्या बदलत्या जागतिक आर्थिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आजच्या या बुलेटिनमध्ये सर्व घडामोडी एकत्रित पाहिल्या तर एक स्पष्ट चित्र समोर येतं. एका बाजूला पाकिस्तान सारख्या देशात आर्थिक संकट सामान्य नागरिकांचं आयुष्य कठीण करत आहे. दुसऱ्या बाजूला पश्चिम आशियातील संघर्षामुळे तेलाच्या किमती आणि जागतिक बाजार अस्थिर झाले आहेत. दक्षिण कोरियात AI क्षेत्रातील करेक्शनमुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. मात्र या सर्व अनिश्चिततेच्या काळात भारत दीर्घकालीन आर्थिक धोरणावर भर देत जागतिक व्यापारात स्वतःचं स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहत होतात बीज डंकावरील पैसा पुराण. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह आणि अर्थविश्वातील अशाच महत्त्वाच्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. नमस्कार, धन्यवाद.